आम्ही सारे खवय्ये. आता ही काय बनवणारी मिळाली मगाशी ताई? मी तांदळाच्या उकडीच्या सुरळीच्या वड्या बनवणार. हा, सुरळीच्या वड्या. तर आता काय काय साहित्य, बरंच काय काय आहे हो ना, तर सांग बघू. हे आहे तांदळाचं पीठ आणि त्याच्यात आपण मैदा घातलाय. ओके. 1 टेबलस्पून. बर. आणि मीठही घातलंय चवीपुरतं. बर. आणि उकड करण्यासाठी पाणी लागणार आहे आपल्याला. ओके. त्यानंतर सारणासाठी आपल्याला खवलेलं म्हणजे खोबरं आहे. त्यानंतर मीठ आहे, काजू, रंग थोडासा, बेदाणे आहेत, बारीक चिरलेली मिरची आहे आणि बारीक चिरलेली कोथिंबीर आहे आणि तूप. तूप. ओके. तर हे साहित्य झालेलं आहे. साहित्य तुम्ही लिहून घेतलं. आणि आता काय करायचंय? आधी उकड का आधी सारण? नाही, आधी आपण उकड करूया. आधी उकड. ओके. मग तुला आधी पाणी उकडत ठेवायला लागेल ना? ठीक आहे. आधी आपण याच्यात पाणी घालूया आणि आताच आपण त्याच्यात अच्छा उकडीत रंग घालतेस. आणि ह्याच्यात आपण म्हणजे 1 चमचाभर 1 टेबलस्पून मैदा घातलाय आणि चवीपुरतं मीठ घातलंय. पण मला सांगता, हे पाणी उकळत आहे तोपर्यंत मला काय काय सिरियल बघताना एवढे प्रश्न पडतात. तर ते मला असे विचारायचे आहेत की एकतर सत्यजित हे तुला जे काही आधी तुला मागणी घालायला त्याला माहिती नसलं तरी घरच्यांनी तुला मागणी घातली आणि ताईबाई अडकलेल्या आहेत प्रेमामध्ये. दोघे खूप छान आहे, जोडी खूप छान आहे. पण कसं काय, तुझं काय मत आहे ओव्हरऑल? तुझं काय म्हणणं आहे? माझं मत म्हणजे ताया माझ्यासाठी खूप काही आहे. ताया म्हणजे माझी स्वीट हार्ट आहे. त्यामुळे आय नो. बेस्ट फ्रेंड आहे, बेस्ट सपोर्टर, भक्कम सपोर्टर. हो. त्यामुळे तिच्यासाठी मी काहीही करू शकते. त्यामुळे माझा तिला आणि सत्यजितला फुल सपोर्ट आहे. आता घरी माहिती नाहीये आमच्या, पण तरीही सांभाळूनच आपण. जेवढी पिठी घेतो आपण तर त्याच्याच बेताच पाणी घ्यायचं उकड करताना. जेव्हा आपण तांदळाची जर का 1.5 वाटी हे घेतलं तर 1.5 वाटीच पाणी समप्रमाणात तर आपण टाकूया. पाण्याला तुझी उकळी आली की त्याच्यामध्ये पीठ घालायचं आणि आपण ते लगेच हलवून घेऊया. आपण मिक्स करून घेऊया हे सगळं. आपण त्याच्यावर झाकण ठेवूया. त्या वाफेवरती ती होईल. एक 5 मिनिटं जरा असं झाकण लावून ठेवूया त्याला, म्हणजे ती नीट छान अशी उकड होईल. हा, उकड आलेली आहे मळून चांगली. आणि आता आपण सारण करूया. त्यासाठी आधी खोबरं खवलेलं आहे, ओलं खोबरं आपण घेतलंय आणि त्याच्यात आपण मिरच्या टाकूया थोड्याच. तुला आवडतं तिखट? हो, मला तिखट खूप आवडतं, पण तायाला गोड आवडतं. तायाला कोथिंबीर. ओके. पण आता तायाला तू केलेलं काही आवडेल. हो, आता माझा तिला फुल सपोर्ट आणि नेहमीच असतो. सगळं टाकूया ना, सगळे काजू. तुम्हाला गरज आहे ग एवढे काजू एवढे. आता तुम्हाला काय ना प्लॅन्स पण करायचे आहेत, एवढी लपवाछपवी करायची. हो, म्हणजे ताकद पाहिजे. अंदाजाने मीठ टाकले. आपण ते मिक्स करूया. सारणही तयार झालं, उकडही तयार झाली. आता पुढे काय करायचं ते पण नीट शिकव. ठीक आहे, त्याची तयारी करूया. उकड पण तयार झाली आणि सारण जे बनवलं होतं तर ते पण आलेलं आहे. तर आता मुलीने आमच्या बटर पेपरला तूप लावून घेतलंय. येस. आणि आता काय करणार आहे? आता आपण हाताला घेते. व्यवस्थित घे, म्हणजे चिकटणार नाही तुला हाताला. आपण उकड काढून घेऊया. ओके. ही आयडिया खूप छान आहे की म्हणजे आपल्याला लाटणं खराब होत नाही, पूर्ण ते पीठ नाही तर चिकटत राहणार. उकड जी असते ती आपण लाटूया. झालं ना? ते पातळच करायला लागले कारण एकावर एक आपण. आपण सारण टाकूया. आधी आपण सगळं टाकून घेऊया, मग रोल करूया. आता आपण पसरवलंय. ओके. रोल करूया, गुंडाळी करूया.
आता परत स्टीम करणार आहेस ते? हो. ना? आता आपण मोदक पात्रात ते वाफवायचं. बरं. जसं आपण मोदक करतो. ओके, मग आपण वाफवायला ठेवूया ते. परफेक्ट झाले ना? शिजलंय ना व्यवस्थित? शिजलंय. बरं, आता आता आपण हे कापूया, पीसेस करूया. आणि मग ते तुम्हाला ज्याच्याबरोबर खायला आवडेल त्याच्याबरोबर चटणी, हा, सॉस. त्याच्याबरोबर चटणी बरोबर ते छान लागतं. हा, झालेलं आहे. आणि आपल्या आता आपण तिघी जणी आहोत म्हणून आपल्या तिघींसाठी. तिघींसाठी 3 आणि ह्याच्यावरनं आपण सजावट सजावट करू. मस्त. ओके, आता पूर्णपैकी तयार आहे, सजून अगदी. तर साहित्यकृती लिहून घ्या, म्हणजे मग आपल्याला पुन्हा उडवता येईल. हो. उकडीच्या सुरळीच्या वड्या बनवण्यासाठी लागणारं साहित्य: तांदळाचं पीठ, पाणी, ओलं खोबरं, मीठ, काजू, खायचा लाल रंग, बेदाणे, हिरवी मिरची, कोथिंबीर आणि साजूक तूप. कृती: तांदळाच्या पिठामध्ये 1 चमचा मैदा आणि मीठ घालावं. पॅन मध्ये 1.5 वाटी पाणी गरम करून त्यामध्ये खायचा रंग घालावा. या गरम पाण्यामध्ये 1.5 वाटी तांदळाचं पीठ घालून उकड काढावी आणि ते मळून घ्यावी. एका बाउल मध्ये ओलं खोबरं घेऊन त्यामध्ये बारीक चिरलेली हिरवी मिरची, कोथिंबीर, बेदाणे, काजू आणि मीठ घालून सारण एकजीव करून घ्यावं. बटर पेपरला तूप लावून त्यामध्ये उकडीची लाटी ठेवून ती लाटून घ्यावी. त्यामध्ये खोबऱ्याचं सारण भरून रोल करून घ्यावा. हा रोल मोदक पात्रात वाफवून त्याच्या वड्या कापून घ्याव्यात. आम्ही